हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात सगळी? आय होप तुम्ही सगळी मजेत असणार. तर गाईज आज आमचा तिसरा दिवस आहे. आज सिक्कीम फिरण्याचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही नथुला पासला फिरणार आहे. मग आजच्या व्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे. लास्टपर्यंत बघा. आवडेल तर लाईक करा. आणि आत्ता आम्ही चाललो आहे पहिले नाश्ता करायला. आता आमची सगळ्यांची आंघोळ बिंघोळ करून तयारी वगैरे करून झाले. आता आम्ही थोड्या वेळात जाऊ वरती नाश्ता करायला. आता आम्ही आलो आहे इथे आमचा नाश्ता करायला. काही बघा मी तुम्हाला दाखवतो. सगळी इथे नाश्ता करतात. सगळे नाश्ता करतात. आता मी पण करेल. पप्पा इथे बसते. आता थोड्या वेळात आमचा पण नाश्ता करू येईल. मग आम्ही पण करू. थोड्या वेळात आम्ही निघू वरती जायला. गाईस तर आता मी पहिले निघलो आता तर नाश्ता करून नथुला पासला जायसाठी. आता आम्ही गाडी घेतो इथून. तुम्हाला मी जागा तर दाखवली कशी आहे. तर इथून आम्ही चाललो आहे. हे बघा बाकी सगळी लोकं मागे आहेत. बाकी माझा पप्पा आणि काका पुढे आहेत. ते हे बघा इथे. आता आम्ही चांगू लेकला चाललो आहे. नथुला पासचा रस्ता बंद होता आणि तुम्ही फॉग नोटीस करत होता. किती फॉग आला इथे. विजिबिलिटी जाम कमी झाली आहे याच्यामुळे. आता आम्ही पहिले चांबुलेकला जाऊ आणि मग तिथून जर नथुलाचा रस्ता असला तर मग तिथे पण जाऊन येतं. माहिती नाही आता तिकडचा काय होईल. पण पहिले आम्ही आता चांबुलेकला जाऊ. तर आता आम्ही एक जागेवर स्टॉप घेतले. एवढी भारी जागा आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे का. तुम्हाला मागे दिसत असेल कशी डोंगरे आहेत. एवढी भारी जागा आहे. बघा इथे वॉटरफॉल आहे. खूप भारी असा व्ह्यू भेटतो इथे. बघा या साईडला आम्ही सगळी इथे थांबलो. आता थोडं फोटो काढायला आहे. बघा याही पण फोटो काढतात. या साईडला बघा तुम्ही. जामच भारी जागा आहे. आता मी पण जरा थोडं फोटो बिटो काढतोय. बघा दादा पण शायनिंग मारायला लागला लगेच. चष्मा ते बघा शायनिंग सुरू झाली लगेच. ते बघा या साईडला पण मी पण थोडं जातो थांबा. फोटो बिटो काढायला थोडी शायनिंग मारतो. हे बघा ना काय भारी व्ह्यू आहे. नुसतं येत दाखवायचं मन करत राहतो. आता आम्ही इथून फोटो बिटो काढून झाले. आता आमच्या इथून मस्त मजा आली इथे फोटो काढायला आणि व्ह्यू पण एवढे भारी होते. आता आम्ही परत चांगोल लेकला इथून निघतोय. आता आम्ही सगळी इथे बसते गाडीत. बघा सगळी इथे गाडीत बसतात. आता मी पण चाललो गाडीत बसायला. मग थोड्या टायमात भेटूया आता. इकडचे व्ह्यू दाखवते पण असं नाही. त्याचं कारण आहे का इकडचे व्ह्यूच एवढं भारी आहेत का नुसतं तेच दाखवायचं मन करतं. हे बघा एवढं भारी व्ह्यू येतात. नुसतं तेच दाखवायचं मन करतो. आता आम्ही वरती आलो आहे अजून थोडा. आता इथे थंडी पण वाढत चालली. बघा सगळी इथे बसतात मस्त. बघा तुम्हाला व्ह्यू
पण दाखवतो. आता इथे काय दिसत पण नाही. हे सगळे ढगांमध्ये आलोय आम्ही आता. एकदम वरती आलोय. आता इथे काय दिसत पण नाही. तुम्हाला दाखवलं काय. तर फायनली आता आम्ही पोचलेलो आहे चांगुल लेकला. आता हे बघा सगळे इथे आहेत. सगळे मस्त एक एक करून फोटो काढतात. ही आहे चांगुल लेक. हो हो काय भारी व्ह्यू आहे. तो डोंगर बघा, वरती ढगा आहेत, इथे लेक. नुसतं आम्ही आता फोटो काढतो इथे. आता आम्ही थोडा लेकच्या थोडासाच बाजूला आलोय, म्हणजे लेकच्या समोरच आहे. आता आम्ही इथे थोडा सिक्कीमचे ट्रेडिशनल ड्रेस घालतोय. हे बघा श्लोक दादानं, अंशुल दादानी घातले इथे. यावेळी पण घालत लावलेत. हे बघा श्रावणी दीदीने तिथे घातले. तुम्ही नाही घालत काका? हाय हॅलो. तुम्ही नाही घालत हे ड्रेस? घालतो ना मी पण. हे बघा तुझे घालता सुधीरला दिले होता. इथे सगळे ड्रेस ठेवलेत. ज्याला जो पाहिजे तो सिलेक्ट करतो आणि मग तो वाला त्याला घालतात. हे बघा कसा वाटते? मी पण घातले आता ट्रेडिशनल ड्रेस. आता सगळे फोटो बिटो काढून घेतले. आता सगळी एक एक करून काढायला गेलेत तो ड्रेस. आम्ही थोडे फोटो काढतो तोपर्यंत. हे बघा काही काढत लावलं जातं. आता इथे आलो पाऊस पण पडायला लागले. तर आता आम्ही चांगुल लेकवरून पण निघलोय. बघा आता आम्ही थोडा नाश्ता बिष्टा पण केला आहे. बघा नाश्ता बिष्टा केला थोडा. मला भूक लागलेली. सगळे नाश्ता बिष्टा केला. आता आम्ही पुढच्या पॉईंटसाठी निघालो. आमच्या पुढचा पॉईंट नक्की माहिती नाही आता कुठल्या. थोड्या टायमात विचारून बघतो आता कुठला पॉईंट आहे. काका दुसरा पॉईंट कुठला आहे आता? हरभजन मंदिरला जाणार आहे आता नेक्स्ट पॉईंट आपला. हरभजन आता बोला ते यावी सगळी बसतात. तर आता आम्ही आमच्या दुसऱ्या पॉईंटवर पण आलो आहे. कुठला मंदिर? हरभजन मंदिर. तुम्हाला दाखवतोय बघा. आम्ही सगळे आता एक एक करून चालले. आमची गाडी आम्ही मागे पार्क केली आणि आता आम्ही इथून चाललोय. खूप थंडी लागते आता इथे. हातबीत कापायला लागल्यात आता. कायच ते इथून आम्हाला आता आतमध्ये जायचे. बघा मी तुम्हाला दाखवतो. इथून आतमध्ये जातो. इथे बुटं काढायसाठी आहेत. शूज बीज काढायचे असतात तर. मग या साईडला इथे मंदिर.
तिथे मूर्ती आहे. सगळी लोक तिथे आतमध्ये जातात पाया पडायला. स्पिरिच्युअल वॉटर लिहिले तिथे, हे बघा. असेल तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं तर आम्ही थोडं अजून पुढे चाललो इथून. काय तर आता आम्ही मंदिरातून बाहेर आलो आहे. मंदिरात एक सैनिकाची स्टोरी पण सांगितली, ज्याच्यासाठी मंदिर बांधले, बाबा हरभजन मंदिर. मग त्यांच्याबद्दल एक स्टोरी सांगितली आतमध्ये. व्हिडिओ काढणार होतो पण मग व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ काढायला नाही भेटला. बाकी मग आता आम्ही बाहेर आलो आहे. मला मी जरा व्ह्यू दाखवतो इकडचा, हे बघा. तर आम्ही थोडं इथे फोटो बिटो काढतोय. आम्हाला एक अजून पॉईंट भेटला थोडा फोटो काढायला, मग आम्ही इथं आलो. हे बघा, जस्ट मंदिराच्या थोडासा मागे आलो का इथे हे होता फोटो काढायसाठी म्हणून आम्ही आलो. गाईस तुम्हाला जर दिसत असेल तर मी थोडा झूम करतो. हे बघा, शंकराचा स्टॅच्यू आहे. या साईडला वॉटरफॉल आहे. आता आम्ही मंदिरावरून निघालेलो आहे आणि आता आम्ही परत आमच्या हॉटेलावर चाललो आहे. आता नाथुला पासवर जायसाठी खूप ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही आता तिथे नाही चाललो. तिथे जायचं कॅन्सल झाला. तर आता आम्ही सगळी ते वरती गेलो ना, मग आता आम्ही सगळी खालती आलो आहे. सगळे तो मंदिर लेक बघून आम्ही आता खालती आलो आहे. पण खालती आल्यानंतर आम्ही आता रूममध्ये पण गेलो. मग रूममध्ये जाऊन आम्ही थोडा फ्रेश बीच झालो आणि आता थोड्या टायमात आम्ही जाणार आहे परत मार्केट फिरायला थोडा वेळ. आता संध्याकाळचे 7 वाजायला आलं, मग अजून बराच टाईम आमच्यावर. आमचा नथुला कॅन्सल झाला नाही तर आज नथुला पण झाला असता म्हणून आता आमच्यावर टाईम आहे. मग आम्ही आता मार्केटला चाललो आहे. बघा सगळे इथे रेडी होऊन आहेत मार्केटला जायसाठी. तर आता आम्ही पोचलेलो आहे मार्केटला आपल्या तिथे. आता आम्ही आलो थोडा पुढे जाऊ. ट्रॉफिक लागली आता. मागचा ब्लॉग जर कोणी बघितला नसेल तर त्यांच्यासाठी मी एकदा परत मार्केट दाखवतो कसं आहे. MG मार्केट. आम्ही थोडा अजून फिरतोय. आम्ही जरा 2 ग्रुपमध्ये डिवाईड झालो आहे. मग आता थोडा शोधलो होतो, बघा भेटले आम्हाला. बघा सगळे लोक इथे बसले. आज पण मोमोज चिकन खातो आलो. कसं आहे तिथे चिकन विंग मंदिरात तिला थोडा मोमोज घेऊन ना भेटला तिथे जाणं होतं का नाही. काय एकदा नंबर खास नाहीत का? चिकन चिली बिली लागू दे.
तुला मोमोज ना 4 प्लेट मोमोज येतात अजून तुला काय बोलाय की रोल चिकन रोल. चिकन रोल ना हां 4 प्लेट घेतो मी माझ्यासाठी एक चिकन रोल सांगितले. दादा मम्मीनं पप्पानी मोमोज सांगितले. या दुकानातून सांगितले. सगळी लोक इथे बसले ते यांचा नाश्ता बिष्टा करून झाले. आता आम्ही करतो काहीतरी. आता आम्ही पण आमचा पण ऑर्डर आले चिकन रोल. काका आता इथे फ्राय वाले मोमोज खाते. टेस्टी पप्पा पण आहे तिथे. दादा पण खाते. मस्त मजा येते मार्केटमध्ये फिरायला. खायला तर अजून मजा येते. तुम्ही पण कधी आले तर या इथे खायला बिला फिरायला. तर आता आमचा ते रोल मोमोज खाऊन झाले आणि आता आम्ही जरा वॉफल बघायला चाललो. बघू जर भेटले तर घेऊ आम्ही. यावेळी सगळी पण आले. यावेळी ऑर्डर बिर्डर दिले आता वॉफलचा. काहीच बघू शकता हा बाजू बघा गाईज आता आमचा वॉफल घेतले. यावेळी पण घेतल्या. आता आम्ही जरा चालतात खाऊ. बघा आम्ही 3 वॉफल घेतले. 1, 2 आणि तिसरा. तर आता आम्ही वॉफल खाऊन झाले आणि आता आम्ही परत रूमवर चाललो आहे. आमचे सगळी इथं आहेत. सगळी रूमवर जायसाठी रेडी आहेत. सगळी एकदम मजा करतात. तुम्हाला पण जर कधी इथे यायला भेटलं तर नक्कीच या. खूप भारी जागा आहे. मार्केट पण एकदम मस्त भरलेला असतो रोज. आणि आमच्या हॉटेलावर परत आले गाईज मार्केटवरून. सगळी इथे बसलेत. आता जेवून बिवून घेतल्यानंतर आम्ही झोपायला जाऊ. तर आता मी जेवायला बसले. बघा काकासा इथे जेवायला बसले. आम्ही पण आता बसले. येतो हे बघा या साईडला पण बसलेत जेवायला. तर आता आम्ही जेवून बिवून आमच्या रूमवर आलो आहे आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करतो. आता उद्या आम्ही जाणार आहे लाचुंगला. मग बाकी सगळं पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू करतो. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. पुढच्या व्लॉगमध्ये बाकी सगळं कंटिन्यू करू. चला गाईज.